महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली। मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते। नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष अशी त्यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली। त्यांच्या निधनानं शोककळा पसरली आहे। मनोहर जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या माटुंग्यातल्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजल्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे। दादर स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आम्ही माननीय उत्तर ठाकरे साहेब पक्षाचे सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला दुःखद बातमी आम्हाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गेले काही दिवस आजारी होते, त्यांची झुंज सुरू होती, ती झुंजा होती, ती लढवाई होती। शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात त्या आघाडी, म्हणजे सीमा प्रश्नी जे आंदोलन झालं मुंबईत आणि त्यात 69 हुतात्म्यांचं बलिदान झालं, त्यावेळेला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी असा त्यांचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले। त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं। म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विधान परिषद आणि विधानसभा, विरोधी पक्ष नेते विधानसभेतले, मग ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, लोकसभेत गेले, लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले। हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले।